जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा, तुम्ही फोन केला होता. हा, नमस्कार ताई. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, गेल्या मी 8 दिवसापासून म्हणजे अनुभव शेअर मला ना करण्याचा खूप उशीर प्रयत्न. झाला आज घरी यायला. हो हो हो, मी समजू शकते. म्हटलं म्हणून तुम्ही फोन उचलला नसेल. हा हा हा. हो हो. ताई, अनुभव सांगू का मग? तुम्हाला आहे का वेळ? हो हो हो. हा, सांगा ना ताई. छोटासाच आहे, हो, पण चालेल चालेल. सांगते मी. मी म्हणजे मागच्या जुलैमध्ये 2023 जुलैला मी नांदूर शिंगोट्याला गेली होती प्रदीप दादांजवळ. अरे बापरे. हा हा. तर मग भावाला नोकरी लागत नव्हती आणि मला पण लागत नव्हती. मी तर 3 वर्षापासूनच प्रयत्न करते. तुम्ही माझं राहिला कुठे? 2022 मध्ये इंजिनिअरिंग झालं. म्हणजे अरे बापरे. मग त्याचं प्लेसमेंट होऊन पण त्याला 2023च्या जुलैमध्ये जॉईनिंग सांगितली होती. त्याने 6 महिने वाट बघितली. हम्म. मग तरी आली नाही. मग आम्ही गेलो. दादाने सांगितलं की होईल बा, ही सेवा करा. मग माझ्या भावाने आलो तिथून. पॉझिटिव्ह वाटलं थोडंफार. हा हा हा. व्यवस्थित दादांच्या म्हणजे भीती वगैरे घालवली दादांनी व्यवस्थित. हो. पॉझिटिव्ह वाटलं आम्हाला. मग अच्छा. मग ते झाल्यावर भावाने सुरुवात केली, मीही सुरुवात केली. म्हटलं होईल, म्हटलं आता दादांच्या आशेवर. मग त्यांनी मग संकट मोचन आणि ती कोणती ते गणपतीची सेवा असं सांगत होते. मग त्याने जवळजवळ म्हणजे फक्त 1 महिना केली हा. आणि दादा बोलले होते की येईल बुवा 1 महिन्यामध्ये रिझल्ट. पण त्याचं काही झालं नाही. मग ते त्याच्यामध्ये थोडी चिडचिड वगैरे व्हायला लागली. म्हटलं होईल रे बाळा, म्हटलं. मग त्याची चिडचिड वगैरे व्हायला लागली. मग नाही झालं मग त्याचं. मग त्याने काय केलं शेवटी, आणि मी आता सेवा करून करून म्हणजे त्रास होतोच ना ते. हो, म्हणजे बरोबर आहे. आतलं म्हणजे होतात त्या वेदना, खरंय, खरंय. शारीरिक मानसिक चिडचिड वगैरे. मग त्याने ती सोडून दिली. मग मला तर वाटत होतं, म्हटलं याने सोडून दिली. अरे बापरे. म्हणत तो बोलायचा की काय करता स्वामी. म्हटलं मग मला म्हणजे तू पण करते 2 वर्षापासून, तू पण गुरुचरित्र करते, तुझं कुठं झालं म्हणे. आई गं. म्हटलं तर मग ते येते निगेटिव्हिटी, हा. येतेच ती. मग म्हटलं जाऊ दे म्हटलं. मग त्याने म्हणजे असं हे पण करायचा तो, म्हणजे चिडचिड वगैरे करायचा. पण त्याने एक धरलं हा. की नुसतं सेवा करून नाही होत. आपण सेवा करायची, फक्त नामस्मरण करायचं, आपल्या मनात देव ठेवायचा बुवा असं. बरोबर आहे, बरोबर. मग त्याच्या मागे लागली. म्हटलं तू एक काम कर, तू इथं असं हे नको करू, बाहेरून अप्लाय कर. माझं 2021चं पासआउट आहे म्हणून मला तर काही लवकर प्रेफरन्स मिळणार नाही. पण तुझं 2023चं पासआउट आहे ना, तर तुला बरोबर लवकर आहे. घेतील असं. हा हा. मग रिसेशन IT मध्ये आता सध्या खूप चालू आहे. हो हो हो. आणि फ्रेशर्सला पण नाही घेते. आणि माझं 2021 तर मला चान्सच नाही. अरे बापरे. मग त्याच्यामुळे तर माझं अजूनही राहिलंय. पण त्याचं असं झालं की देवाने म्हणजे ऐकलं त्याचं. आणि 4 राऊंड झाले. खूप त्याचे कडक इंटरव्ह्यू, ऍप्टिट्यूड, TR, HR असे राऊंड झाले. अरे वा. आणि त्याचं एक पहिली जी कंपनी होती ना, तर मग चांगली कंपनी होती. पण त्यांनी जॉईनिंगच दिलं नाही. पण आता ह्या कंपनीमध्ये झालं ना, सिलेक्शन झालं मग त्याचं ह्या कंपनीमध्ये. अरे वा, सिलेक्शन झालं. हो हो, 4 राऊंड अरे झाले तर वा. सिलेक्शन झालं. आणि मेन म्हणजे एक अशी गोष्ट की त्याचं बरोबर 10 जानेवारीला, 7 का 10 जानेवारीला 2024 मग त्याचं सिलेक्शन झालं म्हणे. आणि जॉईनिंग तर त्याने तर डायरेक्ट 4-5 दिवसामध्येच सांगितले. अरे वा. इमिजिएटली म्हणे तुम्ही जॉईनिंग व्हा म्हणे. मग अरे वा. त्याचं कसं तरी झालं.
म्हणून मी कसं काय जाऊ, मला जायची इच्छा नाही होते, कंपनी लहान स्केलची. म्हटलं जाऊ दे, बाकीच्यांना तरी जॉब नाही पण तुला हे तरी भेटतंय खरंय, ना, 1 खरंय. वर्ष स्ट्रगल होईल तुझा. खरंय. हा पण तू कर म्हटलं, एंट्री महत्वाची. बरोबर मग लाईन लागली का माणूस बरोबर वाहतं पुढे पाण्यामध्ये, पुढे वाहत जा. वाहत जातं पुढे. बरोबर आहे. हा मग त्याने मग ती जॉईनिंग केली. हम्म. झालं मग त्याचं जॉईनिंग आता. अरे वा. हा त्याला नोकरी लागली. अरे वा, मग सेवा चालू आहे. सेवा नाही पण तो काय म्हणतो की म्हणजे थकून वगैरे जातो, फक्त मी मनात देव ठेवतो, मनामध्ये भाव पाहिजे बुवा असं. खरंय खरंय खरंय. हा हा मग ते पण मग तुमचं पण होईल ताई. हो 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 होईल ना. बापरे, किती छान अनुभव. हो 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 हं? मी कुठून कधीच बोलताय तुम्ही? म्हंटल शेअर करू. कुठून हा बोलताय ताई? मी धुळ्याहून बोलते. नाव माहित आहे मला. हा तुम्हाला हा हा सांगायचं असेल तर सांगा. हो 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 नाही नाव नाही सांगत. बरं बरं. ऍक्च्युली माझा मी पहिला अनुभव शेअर केलेला होता ना, माहित आहे तर मला. एका हो. ताईने ऐकला कालच. हा. त्यांनी ऐकलं म्हणे तू अनुभव शेअर केला होता का, म्हटलं हो. मग तिच्याकडे ऍक्च्युली माझा नंबरच होता, तिने डायरेक्ट मेसेज केला माहिती अरे का. वा. हा हा तर तोच पहिला अनुभव होता, ज्याचं पहिल्या कंपनीमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं होतं. अरे वा. हा तुमचं पण होईल ताई आता. हो 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 तेच ना. हं? मी हो शेअर हो करते ताई हा. हो श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी